नेचर, स्कोप, मिनिंग, मायक्रो अँड मॅक्रो फायनान्स हे आपलं झालेलं आहे. ओके, मायक्रो कशाला म्हणायचं, मॅक्रो कशाला म्हणायचं, फायनान्स म्हणजे काय, फायनान्सची नीड का आहे, तर बघूया. इथं पण डेफिनेशन आहे. नेचर अँड स्कोप ऑफ फायनान्स आपला झालेला आहे. सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स कंप्लीट आहे आपलं. क्रेडिट नीड्स इन ॲग्रिकल्चर, मिनिंग क्रेडिट म्हणजे लोन, बरोबर. त्याचं मिनिंग क्रेडिट म्हणजे काय, तर क्रेडिटची डेफिनेशन आपली झालेली आहे. आफ्टर दॅट डेफिनेशन क्रेडिट क्लासिफिकेशन. आता क्रेडिट क्लासिफिकेशन काय, शॉर्ट टर्म लोन्स, मीडियम टर्म लोन्स, लॉंग टर्म लोन्स झालेलं आहे आपलं. शॉर्ट टर्म लोन्स किती ते किती महिन्यापर्यंत, मीडियम टर्म लोन किती ते किती महिन्यापर्यंत, लॉंग टर्म लोन किती ते किती महिन्यापर्यंत, बरोबर, किंवा वर्षांपर्यंत. 5 ते 20 वर्षापर्यंत जे काही लोन असतं साधारणतः त्याला लॉंग टर्म म्हणतात. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट येतात किंवा कुठल्या गोष्टीसाठी ते लोन दिलं जातं, तर बिग प्रोजेक्ट, बरोबर, बिग ॲग्रिकल्चरल किंवा ज्याला काय म्हणू शकतो आपण, परमनंट इम्प्रूव्हमेंटसाठी जे काय लागतात, बिग इम्प्रूव्हमेंटसाठी ते येतात लॉंग टर्ममध्ये. त्यानंतर मीडियम टर्ममध्ये कोणते कोणते येतात, तर जे काही फार्म मोटर्स आहेत किंवा इलेक्ट्रिक मोटर्स आहेत किंवा काही कॅटल शेड आहेत किंवा शीप अँड गोटचे काही समजा शेड्स आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीचं लोन जे आहे ते मीडियम टर्म. आणि शॉर्ट टर्ममध्ये सीड, फर्टिलायझर या गोष्टी येतात. ओके, हे आपलं झालेलं आहे. आफ्टर दॅट बेस्ड ऑन पर्पज, प्रोडक्शन लोन्स, इन्व्हेस्टमेंट लोन्स, मार्केटिंग लोन्स. तर प्रोडक्शन लोन्स म्हणजे काय, तर ॲग्रिकल्चर ऑपरेशनसाठी जे यूज केलं जातं दॅट इज प्रोडक्शन. इन्व्हेस्टमेंट लोन म्हणजे काय, लोन्स गिवन फॉर ट्रॅक्टर, पंपसेट, ट्यूबवेल. ह्याच्यामध्ये डायरेक्ट प्रोडक्शनचा विषय येत नाही, पण इन्व्हेस्टमेंटचा विषय येतो. मार्केटिंग लोन्स म्हणजे काय, these loans help the farmers to clear of their debits and dispose the produce at remunerative price, बरोबर. तर त्या लोनमुळे काय होतं की स्ट्रेस सेल करावा लागत नाही, प्रोडक्ट आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि ज्यावेळी आपल्याला मॅक्झिमम रिटर्न्स मिळतील अशा टायमिंगला सेल करू शकतो. सो त्याला आपण मार्केटिंग लोन्स म्हणू शकतो. आणि आफ्टर दॅट कन्झम्पशन लोन. कन्झम्पशन लोन मध्ये काय येतं ते मात्र जास्त पर्सेंटने असतं. ओके, बेस्ड ऑन सिक्युरिटी. हा, आता सिक्युरिटीच्या दृष्टीनं लोनचे कोणकोणते प्रकार आहेत, तर बघा, बेस्ड लोन हे कशावर डिपेंड आहे, तर सिक्युरिटीज म्हणजे सिक्युरिटी बेस्ड लोन. त्याच्यामध्ये फर्स्ट सिक्युर्ड लोन, ह्याच्यामध्ये काय घेतलं जातं, तर पर्सनल सिक्युरिटी अंडर दिस बॉरोवर हिमसेल्फ stand as the guarantor. Loan is advance on the farmer, promissory note. Third party guarantee may or may not be insisted upon based on the understanding between the lender and the borrower. This is an personal loan, बरोबर. Collateral security, hence the property is placed to secure a loan. The movable properties of the individual like LIC bonds, fixed deposits, bonds where. म्हणजे बघा, पहिलं लोन आहे त्याच्या म्हणजे पहिलं फॉर पर्सनल सिक्युरिटी मध्ये काय येतं, तर तो स्वतः एक नोट लिहून देतो, तो स्वतःची गॅरंटी देतो, तो रिटर्न पेपरवर देतो, प्रॉमिस, की जे काय प्रॉमिसरी नोट म्हणतात त्याला, की तो प्रॉमिसरी नोट देतो की रिटर्न पेपरवर की यस मी हे पैसे घेतो आणि या टायमिंग पर्यंत देईल. ओके, कोलॅटरल. आणि तिथे कोणीतरी एखादा थर्ड पार्टी गॅरेंटर असतो, म्हणजे त्याचा मित्र एखादा त्याची गॅरंटी घेतो. कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये काय येतं, तर तिथे जो थर्ड पार्टी आहे तो मित्र किंवा एक व्यक्ती नसते, तर एक संस्था असते, एक इन्स्टिट्यूशन असतं, बरोबर. मग LIC बॉन्ड्स असतील, मग तिथे ती LIC हे गॅरेंटर झालं. ओके, डिपॉझिटेड बॉन्ड्स, वेअरहाऊस रिसिप्ट, मशिनरी, लाईव्ह स्टॉक एक्सेट्रा, हे झालं कोलॅटरल सिक्युरिटी. थर्ड आहे चॅटल लोन्स. ह्याच्यामध्ये काय येतं, हिअर क्रेडिट इज ऑब्टेन फ्रॉम ऑन ब्रोकर्स बाय प्लेजिंग मुव्हेबल प्रॉपर्टी सच ॲज ज्वेलरी. मग आपल्याकडे जे गोल्ड लोन दिलं जातं, गोल्ड लोन मध्ये सध्या मार्केटमध्ये एक ब्रँड खूप फेमस आहे. कोणता ब्रँड आहे बाळांनो गोल्ड लोन प्रोव्हाइड करणारा? एक काय, दोन ब्रँड आहेत.
त्यांची ऍडव्हर्टाईज पण कंटिन्यू टीव्हीवर येत असते. येस, एनीबडी? गोल्ड लोन प्रोव्हाइड करणारे 2 इन्स्टिट्यूटची नावं सांगा, फायनान्स इन्स्टिट्यूटची नावं सांगा. फर्स्ट इज Muthoot Finance. Very good, very good, very, very good. And second, एक झालं Muthoot Finance. Another, no. Bajaj Finance is an not only gold. This is an automobile. भरपूर गोष्टींसाठी देतं बजाज. बजाज फक्त गोल्ड मध्ये येत नाही. ओके, ते अनेक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे लाईक इलेक्ट्रॉनिक्स काय इन्स्ट्रुमेंट्स असतील, बट पर्टिक्युलरली गोल्ड साठीच फेमस आहे असं. मनप्पुरम, यस, मनप्पुरम गोल्ड लोन. दिस इज अन गोल्ड फायनान्स इन्स्टिट्यूट. येस, बरोबर. आता मला सांगा, ह्याची एक ऍड येते की 2% व्याजाने हे दिलं जातं, म्हणजे 2% इंटरेस्ट रेट घेतला जातो आणि हे लोन दिलं जातं. बरोबर. आपण धरून चालूया की मुथूट फायनान्सचं गोल्ड लोन घेतलेलं चांगलं, कारण ते 2% आहे, की बँक ऑफ महाराष्ट्राचं घेतलेलं चांगलं की जे 10% आहे. येस, टेल मी विच इज बेटर. बँक ऑफ महाराष्ट्राचं गोल्ड लोन की जे 10% ने आहे आणि मुथूट फायनान्सचं जे 2% ने आहे. विच इज बेटर? प्लीज टेल मी. मेसेज फास्ट. Maharashtra 10% and Muthoot Finance is 2%. Then tell me which is better or best. फास्ट रिप्लाय तर द्यायचा आहे फक्त, कोणतं बेस्ट आहे. चुकलं तर चुकू द्या, राईट सांगायला मी बसलेलो आहे. येस, आय एम वेटिंग. फास्ट. ओके, 2% वालं मीन्स मुथूट फायनान्स. ओके, नेक्स्ट. Yes, give me answer fast. Please give me answer fast. Muthoot Finance, very good. Next. Okay, next. Give me fast reply, please. Next. Muthoot Finance. Okay, next. बाळानो, बँक ऑफ महाराष्ट्राचं जे 10% आहे हे इयरली 10% आहे. इज दॅट क्लिअर? अँड मुथूट फायनान्स इज मंथली 2%. इट मीन्स इयरली किती झाले मुथूट फायनान्सचे? 24% झाले. हॅलो, बँक ऑफ महाराष्ट्राचा इंटरेस्ट रेट 10% आहे, तो पूर्ण वर्षासाठी आहे. आणि मुथूट फायनान्सचा जो 2% आहे तो मंथली आहे. मग 12 महिन्यासाठी तो किती होणार? 12 दोन्ही 24, 24% होणार. मग आता सांगा विच इज बेटर? येस,
10% बँक ऑफ महाराष्ट्र. येस. ओके. मग मुथूट फायनान्सचं घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे? तर पाहिजे. जर शॉर्ट पिरियडसाठी तुम्हाला घ्यायचं असेल, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 1.5 महिना, तर तुम्ही मुथूट फायनान्स घ्या. का? तर प्रोसेस इझिली होते, फास्ट होते, प्रोसेसिंग चार्जेस नसतात, बरोबर. टाइम जास्त जात नाही, मे बी 10 मिनिटामध्ये तुम्हाला पैसे अवेलेबल होतात. ओके. हेच जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये घ्यायला गेलात तर तिथे तुम्हाला मे बी 1-2 दिवस जातील, प्रोसेसिंग फीज ऍड होतील, किंवा मे बी समथिंग समथिंग गोष्टी, तिथे थोडासा टाइम स्पॅन जाईल तुमचा. ओके. सो बँक ऑफ किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं डिस्क्लोज करताना किंवा क्लोज करताना, अकाउंट क्लोज करताना वेळ जाईल, असं खूप इश्यूज होतील रिलेटिंग अबाउट टाइम स्पॅन. सो जर शॉर्ट पिरियडसाठी तुम्हाला घ्यायचं आहे, मे बी 1 मंथ, 15 दिवस, 15 डेज, 20 डेज, सो यू यूज मुथूट फायनान्स ॲज वेल ॲज मनप्पुरम गोल्ड लोन. ओके. आणि ज्यावेळी तुम्हाला मॅक्झिमम टाइमसाठी, म्हणजे 6 महिने, 8 महिने, 10 महिन्यासाठी पाहिजे, 1 वर्षासाठी पाहिजे, 2 वर्षासाठी पाहिजे, तर तुम्ही कुठलं घेतलेलं बेस्ट राहील? बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक, ॲज वेल ॲज जे कोणी इयरली 10% देत असतील त्या सर्व बँक. ओके. आता इथून पुढे जाऊया आपण. आफ्टर दॅट मॉर्गेज. मॉर्गेज म्हणजे तारण. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसतं की कोणतेही लोन घेत असताना बँकेत गेल्यानंतर एक तर तुमची प्रॉमिसरी नोट पाहिजे, की जेणेकरून, आणि त्यासाठी तुम्ही कोणीतरी पर्सन पाहिजे, लाईक डॉक्टर, लाईक लॉयर, लाईक टीचर, लाईक प्रोफेसर, लाईक बँकर. ओके. सो जर तसे तुम्ही असाल, तुमची पेमेंट स्लिप असेल, तरच तुमच्या त्या प्रॉमिसरी नोटला काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. किंवा फार्मर असाल तर फार्मरचा लास्ट, म्हणजे काय म्हणायचं, 3 इयर्सचा त्याचा किती इन्कम आहे हे त्यांनी तिथं प्रूव्ह केलं पाहिजे. येस, आय एम अ इयर, म्हणजे इयरली इन्कम इज 5 लाख या अबव, मतलब 5 लाखापेक्षा जास्त असेल, 5 लाख और अबव जर त्याचा इन्कम असेल इयरली, तर तो फार्मर तिथं प्रॉमिसरी नोट देऊ शकतो, स्वतःचे अकाउंट तिथे दाखवू शकतो, अकाउंट डिटेल्स, आणि त्याच्या प्रॉमिसरी नोटला तेवढी व्हॅल्यू मिळू शकते. जर तसं नसेल तर आपण दुसरा पर्याय सांगितला. काय पर्याय होता? की कोलॅटरल सिक्युरिटी, की ज्याच्यामध्ये काही LICs असतील, किंवा काही पॉलिसीज असतील, काही मशिनरी असतील, की ज्या जर त्याने तारण दिल्या, किंवा त्या तिथे त्यांनी गॅरंटी दिली त्या थर्ड पार्टी म्हणून आपण असं समजू, तर तिथे होऊ शकतं. चॅटल लोन्स, की ज्याच्यामध्ये जेवढी व्हॅल्यूची तुम्हाला रुपीज, म्हणजे कॅश पाहिजे, तेवढ्या व्हॅल्यूची एक गोल्ड ज्वेलरी तिथे तुम्हाला ठेवावी लागेल. ओके. किंवा आता चौथी गोष्ट आलेली आहे की मॉर्गेज अगेन्स्ट टू कोलॅटरल सिक्युरिटी, इमूवेबल प्रॉपर्टी. मगाशी जी ज्वेलरी होती ती मुवेबल प्रॉपर्टी होती, आता ही कोणती आहे? इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे तुमचं घर असेल राहतं, बरोबर, फार्म बिल्डिंग असेल, तुमची जमीन असेल, लँड असेल, बरोबर, तर इमूवेबल प्रॉपर्टी तिथे आपण मॉर्गेज करणार आहोत. आता मॉर्गेज मध्ये पण 2 प्रकार आहेत. ओके. फर्स्ट इज सिंपल मॉर्गेज अँड सेकंड इज इक्विटेबल मॉर्गेज. सिंपल मॉर्गेज कशामध्ये राहतं? वेन द मॉर्गेज प्रॉपर्टी इज ancestry inherited property of borrower, then simple mortgage holds good. Here, the farmer borrows has to register his property in the name of the banking institution as a security for the loan he obtains. The registration charges are to be borne by the borrower. Okay. आणि इक्विटेबल मॉर्गेज मध्ये काय राहतं? वेन द मॉर्गेज प्रॉपर्टी इज सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ द बॉरोवर, then equitable mortgage is applicable. In these, no such a registration is required because the ownership rights are clearly specified in the title deeds in the
नेम ऑफ फार्मर और बॉरोवर. म्हणजे पहिल्यामध्ये काय असू शकतं, तर ती जी काय एंटायर प्रॉपर्टी आहे, बरोबर, ती कशी राहू शकते. फार्मर बॉरोज हॅज टू रजिस्टर हिज प्रॉपर्टी इन नेम ऑफ द बँकिंग इन्स्टिट्यूशन ॲज अ सिक्युरिटी फॉर द लोन. सो अँड द रजिस्ट्रेशन चार्जेस आर टू बी बोर्न बाय द बॉरोवर, म्हणजे फार्मरला द्यावे लागणार आहेत. समजतंय. तर हा डिफरन्स आहे की सिंपल मॉर्गेज आणि इक्विटेबल मॉर्गेज मध्ये. ओके. आफ्टर दॅट हायपोथिकेटेड लोन्स. आता हायपोथिकेटेड लोन्स म्हणजे कसले, आपण म्हणतो ना जनरली हायपोथिकेशन म्हणजे बोजा. मग हा बोजा कशावर, बघा आता borrower has ownership right on his movable and the banker has legal right to take a possession of property to sell on default, a right to sue the owner to bring the property to sale for realization of the amount due. बरोबर. The person who created the charge of hypothecation is called as hypothecator, and the person whose favor it is created is known as hypothecate, and the property which is loan, which is denoted a hypothecated property. These happen in case of tractor loans, machinery loans, etc. जर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेला किंवा कार घ्यायला गेला, तर त्याच्यावर हायपोथिकेशन केलेलं असतं की जे आरटीओ ऑफिस कडून रजिस्टर करून घेतलेलं असतं. तिथं आरटीओ ऑफिस त्या मशिनरीला काय करत असतं, हायपोथिकेशन त्याच्यावर देत असतं. मग ते बँकेचं असेल किंवा कशाचं, फायनान्सचं असेल वगैरे, तर तिथे हायपोथिकेशन राहतं. ती मशीन, ती प्रॉपर्टी फार्मर किंवा बॉरोवर स्वतः सेल करू शकत नाही, डॅमेज करू शकत नाही, कारण ती प्रॉपर्टी ऍक्च्युली बँकेच्या फायनान्स कडून किंवा बँकेच्या कॅपिटलमध्ये यूज होत राहते. फक्त यूज करण्याची अथॉरिटी फक्त बॉरोवरला राहते. आफ्टर दॅट की लोन्स, open loans. The agriculture produce of the farmer borrows will be kept under the control of lending institutions, and the loan is advanced to the farmer. This helps the farmer from not resorting to distress sale. आता डिस्ट्रेस सेल म्हणजे काय, तर जो फोर्सफुली सेल करावा लागतो फार्मरला बिकॉज ऑफ पेरिशॅबिलिटी, बिकॉज ऑफ अवेलेबिलिटी, बिकॉज ऑफ लेस स्टोरेज अवेलेबिलिटी, बिकॉज ऑफ लेस ट्रान्सपोर्टेशन अवेलेबिलिटी, तो होत नाही. ज्यावेळी की लोन्स आपल्याकडे अवेलेबल असेल त्यावेळी तो होत नाही. ह्याच्यामध्ये ज्याला सीसी म्हणतो आपण, बरोबर, त्याच्यात येऊ शकतात. ओपन लोन्स हिअर ओनली द फिजिकल पोझेशन ऑफ द पर्चेस्ड मशिनरी रेस्ट विथ द बॉरोवर, बट द लिगल ओनरशिप रिमेन्स विथ द लेंडिंग इन्स्टिट्यूशन टिल द लोन इज रिपेड. ओके. म्हणजेच हे थोडंसं हायपोथिकेशनच्या पद्धतीनं येत आहे. ओके. आफ्टर दॅट अनसिक्युअर्ड लोन्स. अनसिक्युअर्ड लोन्स मध्ये काय, तर जस्ट बेस्ड ऑन द कॉन्फिडन्स बिटवीन द बॉरोवर अँड लेंडर द लोन ट्रान्झॅक्शन टेक प्लेस, नो सिक्युरिटी इज केप्ट अगेन्स्ट द लोन. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे कोणतं, तुम्ही तुमच्या मित्राला दिलेलं लोन. ओके. किंवा तुमच्या मित्राने तुमच्याकडून घेतलेलं लोन, दिस इज अन अनसिक्युअर्ड लोन. याच्यावर काय कुठे पेपर वर्क झालेला आहे का, कुठे रिटर्न काय झालेला आहे का, नाही. तू मला 1000 रुपये दे, मी तुला 1 महिन्याने देईन, हे तोंडी सांगितलेलं आहे. ह्याचं कुठे रिटर्न नाहीये, काय याला बेस नाहीये, कुठे त्याचा चेक अमाऊंट नाहीये, डीडी नाहीये, आरटीजीएस नाहीये,
कोणी थर्ड पार्टी त्याला ऑथोरायझेशन नाहीये. ओके, सो गॅरेंटर नाहीये किंवा काय हायपोथिकेटेड मशिनरी किंवा सिस्टीम नाहीये. ओके, सो दिस इज नॉट अ secured loan, it is an only unsecured loan. After that, fourth, lender's classification. Credit is also classified on the basis of lender such as institutional credit, non-institutional credit. हे दोन त्याचे प्रकार राहतील. ओके, लेंडर्स क्लासिफिकेशन वरून. मग इन्स्टिट्यूशनलच्या बाबतीत कसं, तर बघा जे काय आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की आरबीआय कडून सगळ्यांना फंड मिळतो. मग कमर्शियल बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह लोन्स बँक्स आहेत, त्या ज्या एक इन्स्टिट्यूशन दुसऱ्या इन्स्टिट्यूशन कडून जे लोन घेतं त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हटलं जातं. बरोबर, म्हणजे एक बँक, एक कोऑपरेटिव्ह बँक असेल, एक कमर्शियल बँक असेल, ही गव्हर्नमेंट बँकाकडून ज्यावेळी लोन घेते त्याला काय म्हटलं जातं, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. आणि नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मध्ये काय येतं, तर हिअर द इंडिव्हिज्युअल पर्सन्स विल लेंड द लोन्स. एक्झाम्पल, लोन्स गिवन बाय प्रोफेशनल अँड ॲग्रिकल्चरल मनी लेंडर्स, ट्रेडर्स, कमिशन एजंट्स, रिलेटिव्ह, फ्रेंड्स एक्सेट्रा. म्हणजे ज्याच्यामध्ये काही इन्स्टिट्यूशन इन्व्हॉल्व नाही, पर्सन टू पर्सनने एका इन्स्टिट्यूशन कडून घेतलेला आहे. एक इन्स्टिट्यूट आहे, दुसरा पर्सन आहे. आणि पहिल्यामध्ये काय होतं, तर एक इन्स्टिट्यूट आहे, दुसरं पण इन्स्टिट्यूटच आहे. ओके, सो दिस इज अन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट अँड सेकंड वन इज नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. आफ्टर दॅट, बॉरोवर्स क्लासिफिकेशन. The credit is also classified on the basis of type of borrower. This classification has equity consideration based on the business activity like farmers, dairy farmers, poultry farmers, etc. Then based on size of the farm, agricultural laborers, marginal farmers, small farmers, medium farmers, large farmers. Based on location, hill farmers, tribal farmers, etc. Okay, so आफ्टर दॅट कोणता आहे, बेस्ड ऑन लिक्विडिटी. आता लिक्विडिटीचा अर्थ काय बघा, द क्रेडिट कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स बेस्ड ऑन लिक्विडिटी. फर्स्ट इज सेल्फ लिक्विडेटिंग लोन्स अँड सेकंड इज पार्शली लिक्विडेटिंग लोन्स. याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारला जातो. द जनरेट इन्कम इमिजिएटली अँड आर टू बी paid within 1 year or after the completion of one crop season. Example, crop loans. This is an self-liquidating loans. Partially liquidating, they will take some times to generate income and can be repaid in 2 to 5 years or more based on economic activity for which the loan was taken. Example, dairy loans, tractor loans, orchard loans. मी पाठीमागे पण सांगितलेलं होतं, ऍज वेल ऍज तुमचं एज्युकेशन लोन इज अन ओनली एक्झाम्पल म्हणून घ्या. पार्शली लिक्विडेटिंग मीन्स सुरुवातीला लोनची अमाऊंट तुम्ही यूज करायची, त्याच्यातून प्रोडक्शन जनरेट करायचं, त्याच्यावर ऑपरेशन करायचं, प्रोडक्शन जनरेट करायचं, आणि ह्याच्यासाठी काही टाइम जातो, 1 वर्ष 2 वर्ष, तोपर्यंत तुम्ही ते रिटर्न्स द्यायचे नाहीत. आफ्टर दॅट ज्यावेळी तुम्हाला इन्कम सोर्स जनरेट होईल त्यावेळी तुम्ही ते लोन लिक्विडेटिंग करायचं, मीन्स पार्शली लिक्विडेटिंग लोन्स. ओके, आफ्टर दॅट 7 इज बेस्ड ऑन अप्रोच. इंडिव्हिज्युअल अप्रोच. Loans advanced to individuals for different purpose will fall under this category. Okay, and second is area based approach. Loans given to the person falling under given area for specific purpose will be categorized under these: X, drought prone area, program loans. बरोबर, this is an area based approach. Differential interest rate, DIR approach. Under this approach, loans will be given to the weaker section at 4% per annum. म्हणजेच आता फार्मरसाठी जे दिलं जातं क्रॉप लोन्स, की जे 3 to 4% मध्येच मिळतात. ऍज वेल ऍज जर तुम्ही प्रॉपर्टी म्हणजे ऑटो मोबाईल इंडस्ट्री असेल किंवा मशिनरी इंडस्ट्री असेल, यांना ऍटलिस्ट 7 to 8% आहे. होम असेल तर 7 to 9% आहे. पर्सनल लोन असेल तर 11% आहे.
But under this approach, loan will be given to the weaker section. It is and only at 4% per annum. एका वर्षाला 4% व्याजाने दिलं जातं. मगाशी आपण पाहिलं की जे गोल्ड लोन होतं ते 24%, बँक ऑफ महाराष्ट्राचंच गोल्ड किंवा पर्सनल लोन 10%, आणि आता हे वीकर सेक्शनसाठी म्हणजे गरिबांसाठी दिलं जाणार आहे, किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती वीक आहे, बरोबर, कमकुवत आहे, अशा लोकांसाठी अवेलेबल केलं जातं. दिस इज अँड 4%. म्हणजेच फार्मरसाठी जे दिलं जातं दिस इज अँड 4% लोन. आणि तरी लोक सोसायटीकडे जातात की जे जास्त पर्सेंटने पडतात. ओके. आफ्टर दॅट, बेस्ड ऑन contact, direct loans. Loans extended to the farmers directly are called direct loans. Example, crop loans. Okay. Indirect loans, loans given to the agro-based firms like fertilizer and pesticide industries, which are indirectly beneficial to the farmers, are called indirect loans. Okay. म्हणजे आता जे सबसिडरी बेस्ड जे काय लोन आलेले आहेत, जर फार्मरला युरिया घ्यायचं असेल, त्याला फर्टिलायझर यूज करायचं असेल, तर काय केलं जातं, तर त्याला लोन प्रोव्हाइड केलं जातं. पण ते कुणाच्या नावाने दिलं जातं, तर डायरेक्ट जे काय पेस्टिसाइड इंडस्ट्री आहे, हर्बिसाइड किंवा फर्टिलायझर इंडस्ट्री आहे, त्यांच्या नावाने चेक दिला जातो. आणि ज्यावेळी तुमचं हार्वेस्टिंग होतं त्यावेळी तुम्ही ते क्लिअर करता. ओके. तुमच्या हातामध्ये दिलं जात नाही, डायरेक्ट लोन तुमच्या हातामध्ये दिलं जात नाही. बघा, इथपर्यंत तुम्हाला लोन्स क्लासिफिकेशन, क्रेडिट क्लासिफिकेशन या गोष्टी क्लिअर झाल्या. ओके. based on liquidity, based on approach, based on contact, based on classification, based on lenders classification, based on security, based on purpose, based on time. ओके. एवढ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन क्रेडिटचं तुम्हाला डिटेल घेतलेलं आहे. आफ्टर दॅट, क्रेडिट अनालिसिस. आता इथे बघा, फिजिबिलिटी टेस्ट आहे. आपण हे 3 R's घेतले नव्हते, आपण जरा त्याच्यावर पण थोडंसं लक्ष देऊया. क्रेडिट अनालिसिस, इकॉनॉमिक feasibility टेस्ट. द टेक्नॉलॉजिकल breakthrough achieved in Indian agriculture made the agriculture capital intensive. In India, most of the farmers are capital starved. They need credit at right time through right agency and in adequate quantity to achieve maximum productivity. म्हणजे याचाच अर्थ काय, राईट टाइमला अवेलेबल झालं पाहिजे, थ्रू राईट एजन्सी. राईट एजन्सी म्हणजे मी मगाशी सांगितलं की मुथूट फायनान्स पेक्षा बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे नॅशनलाइज बँक इज गुड. ओके. सो राईट एजन्सी अँड इन ॲडिक्वेट क्वांटिटी, जेवढं तुम्हाला हवं आहे, गरजेचं आहे त्या क्वांटिटीमध्ये, टू अचीव मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे असं व्हायला पाहिजे की राईट टायमिंगला मिळालं पाहिजे, राईट एजन्सीकडून मिळालं पाहिजे, ॲडिक्वेट मिळालं पाहिजे, आणि मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी झाली पाहिजे, अचीव झाली पाहिजे. दिस इज फ्रॉम फार्मर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि हे कुणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, तर प्रोड्युसरच्या, किंवा ऍज वेल एज आपल्या फील्डसाठी प्रोड्युसर हा कोण असतो, फार्मर असतो. सो फार्मर पॉइंट ऑफ व्ह्यू. आफ्टर प्रिपेरिंग लोन प्रपोजल, व्हेन अ फार्मर अप्रोचेस an institutional financing agency, IFA, the banker should be convinced about the economic viability of the proposed investment. Economic feasibility test of credit. When the economic feasibility of the credit is being considered, 3 basic financial aspects are to be assessed by the banker if the loan is advanced. First is, will it generate returns more than cost? Will get, will it generate returns more than cost? Okay. Second, will the returns be surplus enough to repay the loan when it falls due? And third, will the farmer stand up to the risk and uncertainty in farming? ह्या तिसऱ्या गोष्टीसाठी शक्यतो बँका लोन द्यायला थोडस टाळाटाळ करतात, बरोबर.
कोणत्या पहिल्या दोन गोष्टी मे बी कन्सिडर होतात, बट थर्ड जी आहे, विल द फार्मर स्टँड अप टू द रिस्क अँड अनसर्टनिटी इन फार्मिंग. आणि बिकॉज ऑफ क्लायमेट, बिकॉज ऑफ uncertainty, because of risk, agriculture sector is very tough. Then these three financial aspects are known as 3 R's of credit. 3 R's of credit. First is risk, second is return, and third is repay. Okay, which are follows: first, return from the proposed investment, repayment capacity the investment generates. बघा, रिपेमेंट कॅपॅसिटी आपण शिकलेलो आहोत. रिटर्न्स तुम्हाला माहितच आहे, बेनिफिट मायनस कॉस्ट, इट इज अ नेट रिटर्न. सो रिटर्न ज्याचा जास्त आहे, रिपेमेंट कॅपॅसिटी ज्याची जास्त आहे, आणि तिसरं रिस्क बेरिंग ॲबिलिटी ज्याची जास्त आहे. ओके, रिस्क बेरिंग ॲबिलिटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. रिपेमेंट कॅपॅसिटी वेगळं, रिस्क बेरिंग ॲबिलिटी वेगळं. रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे जर एखादं लोन रिपेमेंट करायचं असेल तर ती इन्स्टॉलमेंट तो भरू शकतो का, प्रति महिन्याचा किंवा प्रति वर्षाचा जो हप्ता आहे तो पूर्ण करू शकतो का, दिस इज अँड रिपेमेंट कॅपॅसिटी. आणि जर तो हप्ता तो पूर्ण करू शकला नाही ड्यू टू अनसर्टनिटी किंवा रिस्क, तर बँकेला जो लॉस होणार आहे, बँक तो कशातून कव्हर करेल, तर त्याचे जे काही सेल्फ असेट्स असतील ते लिक्विड केले जातील किंवा ते सेल आउट केले जातील. आणि ती रिस्क बेरिंग ॲबिलिटी त्या फार्मरची आहे का. दीज 3 R's is more important. First is return, second is repayment capacity, third is risk bearing ability. ओके, आपण हे सुद्धा पाहिलेलं होतं, फक्त 3 R'च्या डेफिनेशन मध्ये पाहिलं नव्हतं. रिटर्न्स फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, दिस इज अन इम्पॉर्टंट मेजर in credit analysis. The bankers needs to have an idea about the extent of likely returns from the proposed investment. The farmer's request for credit can be accepted only if he can be able to generate returns that enable him to meet the cost. Returns obtained by the farmers depend upon the decision like what to grow, how to grow, how much to grow, when to sell, where to sell. Okay, and after that repayment capacity. Repayment capacity आपला फॉर्म्युला झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये फार्मरच्या रिपेमेंट कॅपॅसिटी मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात हे सुद्धा पाहिलेलं आहे. आफ्टर दॅट रिस्क बेरिंग ॲबिलिटी सुद्धा आपला झालेला आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या रिस्क आहेत, प्रोडक्शनल रिस्क आहेत, दॅट मीन्स फिजिकल रिस्क. आफ्टर दॅट टेक्नॉलॉजिकल रिस्क आहेत. पहा, झालेलं आहे आपल्याला हे. टेक्नॉलॉजिकल रिस्क आपण घेतलेल्या आहेत, पर्सनल रिस्क घेतलेल्या आहेत, इन्स्टिट्यूशनल रिस्क घेतलेल्या आहेत, ऍज वेल ऍज वेदर अनसर्टनिटी घेतलेल्या आहेत, आणि प्राइस रिस्क सुद्धा घेतलेली आहे. ओके, सो दिस टाइप्स ऑफ रिस्क आपले झालेले आहेत. रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क, ह्याच्यामध्ये डिफ्लेटेड ग्रॉस इन्कम मायनस फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस, अदर लोन्स ड्यू प्लस मिसेलिनियस एक्सपेंडिचर झालेलं आहे आपलं. आपण ज्यावेळी रिस्क बेरिंग ॲबिलिटी आणि रिपेमेंट कॅपॅसिटी घेत होतो त्यावेळी आपलं हे क्लिअर झालेलं आहे. मेजर्स टू स्ट्रेंथ रिस्क बेरिंग ॲबिलिटी: इन्क्रीजिंग द ओनर्स इक्विटी ऑब्लिक नेटवर्क, रिड्युसिंग द फार्म अँड फॅमिली एक्सपेंडिचर, डेव्हलपिंग द मोरल कॅरेक्टर. बघा, moral character is an also one of the major strength of risk bearing ability. ओके, म्हणजेच काय तर हॉनेस्टी, तुमचा प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी, डिपेंडेबिलिटी अँड फिलिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही ज्यावेळी बँकेमध्ये जाता त्यावेळी तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन वाटलं पाहिजे. समजलं, यू आर द रिस्पॉन्सिबल पर्सन. ओके,
all these qualities put together are also called as credit ratings. समजतं? कदाचित तुमच्याकडे मॅक्झिमम कॅपिटल असेल, तुमचे व्यवहार मोठे असतील, तुमचे इकॉनॉमिकल स्ट्रेंथ जास्त असेल, बट यू हॅव bad character or you have not a good moral character, then bankers cannot give loan to you, because your honesty, integrity, dependability and feeling the responsibility ह्याचे जे काही रेटिंग्स आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत, आणि त्यामुळे कदाचित आर्थिक परिस्थिती चांगली असून सुद्धा बँकर तुम्हाला लोन देणार नाही. ओके, so undertaking the reliable and stable enterprises, this is an also one of the strength. Improving the ability to borrow funds during good and bad times of crop production, improving the ability to earn and save money. A part of the farm earnings should be saved by the farmer so as to meet the uncertainty in future. Taking up of crop, livestock, and machinery insurance. ओके, पहा इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आपण जे काही टॉपिक्स मध्ये जे काही छोटे काही पॉइंट्स राहिलेले आहेत ते कव्हर करत चाललोय. ओके, एक रिव्हिजन पण होते आणि प्लस जो काय टॉपिक आपल्याकडून आफ्टर दॅट 5 C's ऑफ क्रेडिट. येस, मी आता जे क्लिअर करणार होतो की 5 C's ऑफ क्रेडिट, ऍक्च्युली 3 R's, 5 C's and 7 P's of credit. Then next to 3 R's of return, the other important test applied to study the economic feasibility of investment activity are 5 C's of credit: wise, character, capacity, capital, condition, and common sense. Yes. First is character. The basis for any credit transaction is trust. बरोबर? कोणतेही ट्रान्झॅक्शन असू द्या, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर ते कशावर डिपेंड आहे किंवा कोणत्या बेसिसवर आहे ते? ट्रस्ट. एक बँकरचा बॉरोअर्सवर जर ट्रस्ट असेल तर ते ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. इवन टू द बँक इन्सिस्ट up on security while lending a loan, an element of trust by the bankers will also play a major role. The confidence of an institutional financial agency on its borrowers is influenced by the moral character of the borrower, like honesty, integrity, hard work, promptness, and etc. Okay, so honesty, integrity, commitment is an also one of the most important characteristic feature म्हणू शकतो, किंवा कारण जो व्यक्ती कमिटमेंट पाळतो, ओके, तोच व्यक्ती आर्थिक व्यवहार चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. हार्ड वर्क, दिस इज अन ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट character. Promptness. Therefore, both mental and moral character of the borrowers will be examined while advancing a loan. Generally, people with good mental and moral character will have good credit character as well. Okay. After that, second, capacity. It means capacity of individual borrower to repay the loans when they fall due. It largely depends upon the income obtained from the farm. ओके, कपॅसिटी ही कशावर डिपेंड असणार आहे? ऑब्व्हियसली जी काही यील्ड आहे
किंवा यील्ड पासून जनरेट होणारा जो इन्कम आहे, बघा खाली त्यांनी क्लिअर केलेला आहे. सी इज इक्वल टू म्हणजे कॅपॅसिटी, हिअर कॅपिटल सी इज डिनोटेड ॲज अ capacity is equal to f of y, means where c is equal to capacity and y is equal to income. ओके, सो ज्याचा यील्ड चांगली आहे, ज्याचा इन्कम चांगला आहे, ओके, त्याची कॅपॅसिटी चांगली कन्सिडर केली जाते. थर्ड, कॅपिटल. कॅपिटल इंडिकेट्स द अवेलेबिलिटी ऑफ मनी with the farmer borrower when his capacity and characters are proved to be inadequate. The capital will be considered. It represents the net worth of the farmer. It is related to the repayment capacity and risk bearing ability of the farmer. Okay, this is an capital. After that, condition. It refers to the conditions needed for obtaining loan from financial institution, that is procedure to be followed while advancing a loan. Okay, common sense. These relates to the perfect understanding between the lender and the borrower in credit transaction. This is in fact prima facie requirement in obtaining credit by the borrower. बघा, आपल्याला फिफ्थ सेन्स माहित आहेत कोणते? टेस्ट, बरोबर, किंवा ज्याला आपण म्हणजे फिफ्थ सेन्स कोणते कोणते, तर जे आपल्या म्हणजे त्वचेतर्फे जाणवतं, जे आपल्या जिभेतर्फे जाणवतं, जे आपल्या डोळ्याला दिसतं, जे कानाने ऐकू येतं, बरोबर. तर हे झाले फिफ्थ सेन्स. ओके, आफ्टर फिफ्थ सेन्स प्रत्येक पर्सनला एक इम्पॉर्टंट असतो. दिस इज अन कॉमन सेन्स. आणि या पाच पैकी एखादा नसेल तरी चालेल, पण तो सहावा नसेल, समजतंय, इट्स कॉल्ड एज कॉमन सेन्स. तो नसेल तर व्यक्ती आयुष्यात प्रगती करू शकणार नाही. ओके, सो these relates किंवा रिलेट्स टू द परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन द लेंडर अँड द बॉरोवर. आणि ही कशाच्या दृष्टीवर होऊ शकते? तर कॉमन सेन्सच्या बेसवर होऊ शकते. ओके, सो कॉमन सेन्स इज द फिफ्थ इम्पॉर्टंट सी इन आउट ऑफ 5 सीज ऑफ क्रेडिट. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण 7 पीस पाहूया. ओके, आता 5 सीजचा स्क्रीनशॉट काढून घ्या.